दिनांक 16 मार्च 2025 रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक 5, 6 आणि 7 वर हेमंत उमेश गावंडे यांच्यासोबत झालेल्या घटनेमुळे आश्रितांना नुकसान भरपाई आणि रेल्वेत नोकरीत मिळण्याबाबत मृतक हेमंत गावंडे यांच्या पत्नीनं रेल्वे प्रशासनाकडे अर्ज सादर केला आहे. अकोट येथून माझे भाऊ स्वतः ज्या रेल्वेमध्ये बसले तो येतो दक्षिण मध्य रेल्वेचा भाग आणि अकोटवरून अकोल्याला ट्रेनमधून आले. ते 6 नंबर प्लॅटफॉर्म उतरले असताना त्यांच्या मिसेसच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरट्याने तोडलं आणि ते त्याच्या मागं धावले. तर ते ज्यापासून स्टार्ट धावले तर त्या पहिले तर हा प्रश्न माझा की सर्वात महत्त्वाचं रेल्वेची याच्यामध्ये चुकी आहे. त्या रेल्वेच्या चुकीमुळे, कारण की त्या 6 नंबर प्लॅटफॉर्म पासून तर 1 नंबर पर्यंत कुठलीच पोलीस यंत्रणा नव्हती, आरपीएफचे जवान नव्हते आणि त्या गाडीमधून प्रत्येक गाडीला एक आरपीएफ जवान दिलेला असतो पोलीस आणि त्याच्यामध्ये टीसी असतो. प्लॅटफॉर्मवर चोर करत भाऊ धावत होते. त्याच्या मागं धावत असताना कुठलाही पोलीस मदतीला आला नाही आणि प्रत्येक प्लॅटफॉर्महून जात असताना तिथं तिकीट घरच्या लागून गेल्यानंतर आतमध्ये गल्लीमध्ये त्या चोरट्यांनी माझ्या भावावर दगडाने गोट्याने मार केला डोक्यावर आणि ते गंभीर तिथंच पडून राहिले. तर पोलिसांनी उपचारासाठी नेले आणि त्याच्यामध्ये या रेल्वे पोलीसकडून कुठले प्रशासनाचं सहकार्य मिळालं नाही आणि हे निष्पाप यांची जे माझ्या भावाचा जीव गेला हे रेल्वेच्या चुकीमुळे गेलेला आहे. आणि त्यानंतर ते उपचारादरम्यान आयकॉन हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे रेल्वे प्रशासन आहे. यांनी याची नुकसान भरपाई द्यावी आणि आर्थिक मोबदला जो असेल तो तात्काळ या रेल्वे प्रशासनाकडून देण्यात यावा.